कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील लोटे ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रुपेश अरुण काते यांची सर्वानुमते निवड झाली असून यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार चाळके यांनी रुपेश अरुण काते यांच्याकडे पदभार सोपवल्या। दिनांक 28 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच चंद्रकांत चाळके, उपसरपंच निलिमा चाळके, ग्रामसेवक गौतम केदार, पोलीस पाटील चंद्रकांत हळदे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थित सर्वानुमते रुपेश अरुण काते यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। निवड झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच यांनी रुपेश अरुण काते यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। 28 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झाली। निवड करताना ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत चाळके, उपसरपंच, ग्रामपंचायत बॉडी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक भाऊ, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते। त्यांनी माझी बिनविरोध निवड केलेली आहे, त्यामुळे मी त्यांचा ऋण व्यक्त करतो। आमचे एरिया हे एमआयडीसी एरिया असल्यामुळे इथे विविध धर्माचे, जातीचे लोक राहतात। तसेच इथे विविध पक्षाचेही नेते मंडळी आहे। मी पण एका पक्षाचं शाखा प्रमुख पद भूषवलं होतं। तर मी माझ्या पदाला निपक्षपणाने व संयमाने न्याय देईन। त्यासाठी गावाचे तंटे कसे प्रमाणे सोप्या पद्धतीने कसे हाताळता येईल ह्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन। त्यासाठी मला सर्व गावातले ग्रामस्थ सहकार्य करतील अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।